पुढची एक मोठी बातमी। लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता, तर आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय, लातूरमधली पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेलं आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा हा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता आणि अखेर आज फडणवीसांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। पण इथं आवर्जून एक ब्लॉक मला दिसतोय, तो आमच्या महिला भगिनींचा, लाडक्या भगिनींचा। आपण साऱ्यांनी आदरणीय देवेंद्र भाऊ ज्यांच्यामुळे आपल्याला महिन्याला मिळालेली रक्कम 2 दिवसापूर्वी झालेल्या ही लातूरमधली थेट दृश्य आपण पाहतोय। लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेलं आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा हा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता, तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। लातूरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात अनावरण झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। गोपीनाथ मुंडे यांचा हा पूर्णाकृती पुतळा आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। पहिला शासकीय जागेत उभारला जाणारा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। खरं तर 4 दशक या महाराष्ट्राच्या गल्ली गोळात आणि खऱ्या अर्थानं गाव वस्तीवर आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्या माणसाचं खऱ्या अर्थानं प्रेम होतं, असे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब 2014ला आपल्यातून निघून गेले आणि आनंदाच्या प्रवासाला गेल्याच्या नंतर हा महाराष्ट्र पोरका झाला। मला वाटतं हा महाराष्ट्र पोरका झाल्यानंतर कविवर्यांनी या लोकनेत्याचं वर्णन केलं होतं। अरे मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणती ना जात त्यांची कोणता ना धर्म त्यांचा, दुःख भिजले 2 अश्रू माणसांचे माणसांना। मला वाटतंय सर्वसामान्य माणसाचं दुःख, माणसाचं खऱ्या अर्थानं आधार देणारा, बहुजन समाजाला चेहरा देणारा लोकनेता, आज त्यांची आम्हाला मनापासून आठवण होतीये। आणि म्हणून आपण जोरदार लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे। आपल्या सर्वांना मी विनंती करतोय, भारत माता की, भारत माता की। खरं तर देव देशानं धर्मापायी प्राण घेतलं हाती। मला वाटतंय ते स्वातंत्र्य सैनिकांनी या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं आणि मला वाटतं तेच स्वातंत्र्याच्या दुसऱ्या पर्वामध्ये ज्या लोकनेत्याचा जन्म झाला ते होते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सूर्य। अरे महाराष्ट्राच्या 40 वर्षाच्या राजकारणात ज्यांचा सूर्य कधीच मावळला नाही, असे असणारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा पूर्णाकृती पुतळा आज लातूरमध्ये या ठिकाणी त्याचं अनावरण होतंय। खरं तर मृत्यू हे सत्य आहे, पण तो असत्य वाटतोय आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला, कारण त्यांनी केलेलं कर्तृत्व मानवी जीवनाला पावलोपावली ओळखीचं असतं। अरे समाजातील उपेक्षित, दीनदलित, वंचित, गोरगरीब, अनाथांच्या उशाला ज्या माणसांनी कर्तृत्वाचा दीप लावून झोपलेला हा योद्धा आणि केलेला संघर्ष, याची देही याची डोळा या महाराष्ट्रानं उभ्या आयुष्यात पाहिला नसेल एवढा झंझावात या माणसाचा पाहिला। आणि म्हणून अशा या लोकनेत्याला आम्ही सर्व तमाम लातूरकर मनापासून अभिवादन करतोय। खरं तर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी लोककल्याणाच्या विचारानं खऱ्या अर्थानं झपाटलेला हा लोकनेता
आज आपल्यात नाही पण विचाराच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवांच्या कामगारांच्या तर ही थेट दृश्य लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेलं आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा हा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे।